पण गांधी याच्यामुळे ना आवाज नाही भारी येतो बरं. माईक ना नॉइस कॅन्सलेशन. लिटरली. सो हाय व्हॉट्सअप गाईज, मी मान अँड वेलकम टू माय व्लॉग. तर अशा प्रकारे परत एकदा माझ्या एखाद्या नाही चुकत विकत काही नाही रे, नाही का, एखाद्या भारी ब्लॉग मध्ये नाही का तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता कम्युनिटी, हे माझे सखे सोयरे आणि हवा यो आत्राव घाबरू, ते तर एक नमुनाच तो, जाऊ दे मरू द्या. तर अशा प्रकारे आमचा फोटोशूट चाललेला आहे आणि मी पण रील बनवणार आहे. 2-4 रील मस्त पैकी शूट करून घेतो भाऊ. काय एखादी रील व्हायरल झाली तर काय घ्यायचं भाऊ. आणि आपला कॅमेरामॅन हाय कर चांगला बोले तुम्ही नाही वागत आणि आम्ही नाही वागत. तर चला गाईज अशा प्रकारे व्हिडिओ काढून घेऊ. सो गाईज यांचं काय खरं दिसा ना, हे ना व्हिडिओ काढायचं सोडून ना फोटोच काढू राहिले. याच्याकडे आहे 3 डोळ्याचं दुखणं, हा आमच्या सगळ्यांकडे 2 डोळ्याचं दुखणं आहे. तर नाही का गोळ्या संपल्या. अरे जाई रे तू, हे जळत बरं का बाय, हे जळत गप तू. काय कॅमेरामॅन नाद करायचं नाही इथं नाही. अरे इथं बनव पायऱ्या ना भारी नाही तर पायऱ्या कसं परत सांग. तुम्ही 14,500 हा आणि मी येईन रडत नाही का, म्हणजे बरोबर होऊन जाईल. ठीक आहे. कुठं आहे रे थांबा, तेवढं रील्स काढायची आपल्याला. तर गाईज अशा प्रकारे ना एक रील काढायची. मेन कॅरेक्टर हे इथं आहे. तर त्याचं म्हणणं आहे का लय पोर लागत आहे. आता 1 2 3 4 मी 1 5 जण लागत आहे आणि 1 जण कॅमेरा धरायला लागतोय. याला कॅमेरा पकडायला लावला, याला कॅमेरा पकडायला लावला, कॅमेरा पकडायला लावला. यांनी कॅमेरा डायरेक्ट असं तिरका करून टाकला का, असा कॅमेरा केला. काय करणार भाऊ. आणि त्यात त्याने आखे व्हिडिओ स्लो मो मध्ये घेतली. लय हाल चालू आहे रे बाबा. मला कोण जर बघत असेल ना भाऊ आपल्या आसपास, मला जर कोण बघत असेल ना नाही का, या कॅमेरा धरायला नाही का लय बेकारी चालू आहे. पोरगी असली लय भारी होऊन जाईल. तर अशा प्रकारे आमचा कॉन्सेप्ट सांगताना स्वतः नाही का सागर भाऊ आणि पवन भाऊ. तो गाईज अशा प्रकारे आमचा तिकडला शूट झाला आणि जस्ट शूट तिकडला कम्प्लीट झाला आणि लगेच इकडे आत्रा पोराचा फोन आला नाही का. आता आम्ही त्याच्याकडे जातो, त्याचे काही नाटक आहे तेवढे आवरून घेत नाही का. तर चला अरे आजा हाय कर घाबरा. हा व्हिडिओ बनवून झाली म्हण आमची. व्हिडिओ बनवून झाली, लाईक करा, सबस्क्राईब करा. सो गाईज नाही आता हसायसारखं काही नाही झाली. आता व्हिडिओ झाली. अशा प्रकारे आम्ही आता घरी जातो आणि टांगे पाहत असतो नाही का, आणि थोड्या वेळाने व्हिडिओ एडिट करीत असतो. आणि उद्या आहे ना तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा, बायो मध्ये लिंक दिलेली आहे. तर टॅप करा आणि मग आमच्या युट्यूबच्या अकाउंटवर जाऊ द्या. असं टच करायचं म्हणा, असं टच करा असं. गाईज अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओ बनवून झाल्या, आमचे सगळे काम झाले. आणि आता आहे ना आता मी घरी जाणार. संध्याकाळी टांगे डायरेक्ट नाही का, आम्ही संध्याकाळी टांगे पाहायला जाणार. आणि त्याच्या आधी ना माझी म्हणणं पण बोलू, तर त्याच्या आधी ना आम्ही म्हणजे मी व्हिडिओ पहिले एडिट करतो, थोडी झोप काढतो आणि नंतर टांगे पाहायला जातो. अशा प्रकारे फ्रेश झालो आणि आता आहे ना मित्राकडे जातो, त्याला रोड मधून उचलितो आणि आम्ही आता टांगे पाहायला जात असतो नाही का. तर गाईज ठरल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, हे जर काय म्हणत्या हे तुमच्यावर जर उडण्यात कमी पडत असतील तर आम्हाला सांगा, आम्ही घेऊन येतो नाही का. हे पण तिकडे चाललेत मला आहे ना. जे लोक टांगा घोडा शर्यत नाही का ह्या गोष्टी लाईक करते ना, त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा नाही का. बरोबर नाही पवन? बरोबर आहे. चला मित्रांनो, तर जमलेल्या वातावरणानुसार तुम्ही बघू शकता वातावरण कसं असं नाही का. तिकडं पाठी आहे, आता तिकडे जाऊ आपण नाही का. तरी हॅलो मी आता व्हॉइस ओव्हर करून टाकीत भाऊ. हे असं एवढ्या लोकांमध्ये बोलायला मग मला ऑकवर्ड फील होतं नाही का.
नाही रे, व्हिडिओ बनवून राहिलो पण मग नाही का तो गाडीत घ्यायचा ना 100%. तर ठरल्याप्रमाणे आपल्याला आपला एक जवळचा मित्र भेटलेला आहे. अशा प्रकारे ना त्याच्या गाडीचा एक व्हिडिओ घ्यायचा आहे. 100% आपण एक व्हिडिओ घेऊ नाही का. हॅलो थांबा तोपर्यंत दुसरी गाडी पहा. बूम. ते आलेलं नाही असे उद्योग करायला. ते मला नाही का भारी वाटू राहील. भारी म्हणजे नाही का थोडं त्यांचं ही कम्युनिटी वेगळी नाही का, काहीतरी वेगळाच माहोल राहतो त्यांचा. फक्त अंगावर नको यायला. हा दहशत बाहेर नाही का बरं का. डायरेक्ट ड्रोन बिन लावलेले. मला दाखवू का. सुटले नाद. सोपा कार्यक्रम नाही माय. करे हो. ड्रोन कुठे गेलो. ड्रोन पण त्याच्या मागेच गेलो तिकडे. आहे भविष्य आहे. तो वैल बॅगच करू राहिला. अरे बाप पाहुण्या भाऊ यायचा वॉकन दिलाय तावत आहे. तू साईडले दहशत करा पण आपल्या पुढे. अरे बाप ही दुनिया वेगळी नाही. डायरेक्ट तो डायरेक्ट उदळू आहे पहा ना. व्हिडिओ नादात मीच जायचो. तुम्ही डायरेक्ट अरे आपास ऐकर डायरेक्ट सिनेमॅटिक आहे काय. ऐकर हाय ब्लॉग मध्ये काय पहिले ती काय. अरे मोकर ब्लॉग मध्ये आता काय आखं गाव पाहुण्याला म्हणून राहिलं काहीच्या चोरली होती म्हणे कुठे गेली. काहीच अशा प्रकारे टांगे पात असताना ना डायरेक्ट पोलीस गाडी आलेली आहे. त्याच्यामुळे ना आम्ही शांततेला घेऊन डायरेक्ट घरी निघून जाणार आहे. अशा प्रकारे नाही का डायरेक्ट विषय खोलून जाईल. डायरेक्ट गाड्या बिड्या गायब. तर अशा प्रकारे टांगे पाहून झाल्याच्या नंतर आम्ही सरळ घरी कल्टी मारली. कल्टी मारता मारता गाडीकडे लक्ष गेलं. म्हटलं गाडी लईच खराब दिसू राहिली. मग गाडीवर एकदा पाणी मारण्यासाठी ना आमचा 3 नंबरचा पकडला. गाण्याला घेतला आणि डायरेक्ट ना तळ्यावरती गेलो. कामाला माणूस लावला आम्ही. 1 नंबर गाडी आपली पण थोडी घे. गाडी धुय पाणी आण जेवण वाढ ते घरचं आमचं काम करतो. डायरेक्ट दळणा निस्तरी काय राय. त्याला काहीच अशा प्रकारे ना थोडंफार टाइमपास आपला इकडे तिकडे. या नमुन्यानी ना डायरेक्ट ना गाडी डायरेक्ट आडवी करून टाकली आणि अशी करून धुवायची म्हणी. तर काहीच अशा प्रकारे ना आपला दिवसभराचं रुटीन आणि सगळी मस्ती बिस्ती संपून आहे ना व्हिडिओ बनवून आहे ना आपण आता आहे ना इथंच थांबणार आहे. अशा प्रकारे मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामला. बाय बाय. लय आत्राप घाबर सगळ्यात येडे घाबर सगळ्यात.